निर्माण येतं. मी म्हटल्याप्रमाणे रामामध्ये इतकी ताकद आहे म्हणून तर रामाच्या कथा पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटतात. तुलसीदासांचं रामायण असो, आणखी कोणतं वाल्मिकींचं असो, आणखी कोणतंही असो, पण रामाच्या कथा पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटतात, कारण राम हेच चैतन्य आहे. सीताहरणाची कथा पाहता पाहता सांगते. पहा, सीताहरण झालं आपण म्हणतो, ती साक्षात प्रत्यक्ष सीता गेली आहे का? नाही. त्याच्या पाठीमागं घडलेली कथा अशी आहे, जेव्हा राम सीता वनवासामध्ये होते तेव्हा रामाला माहिती होतं की आता चाल करून रावण येणार आहे, कशासाठी? सीतेचं हरण करण्यासाठी, स्पर्श करून ओढण्यासाठी निश्चितपणे येणार आहे. त्यावेळी रामानं एकांतामध्ये लक्ष्मण नसताना सीतेला बोलावलं. एका दगडावर बसले होते, त्या ठिकाणी बोलावलं आणि सांगितलं की दैत्याचा वध करण्यासाठी आपण आलो आहोत. राक्षसांचं निर्दालन पृथ्वीवरून करण्यासाठी रामप्रभूंनी जन्म घेतला होता. अनेक राक्षस त्यावेळी होते. कुंभकर्ण असेल, राम असेल, विभीषण मात्र वरदानी होता. मग अशा रावणाचा वध करण्यासाठी आपलं हे कृत्य आहे आणि त्यासाठी हे सीते, तुला आता अग्नीकडे परत जावं लागेल. एका क्षणार्धात सीता तयार झाली. बरं का, रामप्रभूंच्या कार्यासाठी सीता तयार झाली, अग्नी निर्माण केला आणि खरी सीता अग्नीमध्ये जाण्यापूर्वी स्वतःची माया निर्माण केली. माया सीता निर्माण केली जी खोटी होती आणि खरी सीता अग्नीकडे गेली, अग्नीत प्रविष्ट गेली आणि माया राहिली जी लक्ष्मणाला ही माहिती नव्हतं की वावरणारी सीता ही फक्त माया होती आणि रावणानं पळवून नेली ती माया सीता होती. या सीतेचं असं हरण झालं होतं. सीता हरण कसं झालं होतं? ऐकलंय, पाहिलंय, बहुत वेळा ऐकलंय, पण पुन्हा एकदा बघूया. सीता हरण घटना घडली तरी कशी, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी वेगवेगळी रामकथा. दादा, वातावरण किती आल्हाददायक आहे नाही? खरंच लक्ष्मणा, झुळझुळ वाहणारी मंदाकिनी, पर्णकुटीसाठी केलेली तू योग्य निवड, पशुपक्ष्यांचे आवाज, पूजन आणि हरणांचे थवे, मन अगदी प्रसन्न झाले. बरं, आवडली ना आपल्याला ही जागा? हो हो, खरंच. नाथ, तो सुवर्णमृग पाहिला? सुवर्णमृग? हो, मला अगदी आवडलाय तो. मला आणून द्या ना तो. हो का? सीते, अयोध्येसारखं वैभव सोडून येतानाही तू कधी मागे वळून पाहिलं नाहीस आणि आता या सुवर्णमृगासाठी? हो, अगदी मोह पडलाय मला त्याचा. द्या ना मला आणून. लक्ष्मणा, आज्ञा दादा. मी कृपेला जातोय. सीता पर्णकुटीत एकटीच आहे, तुझं लक्ष असू दे बरं. आपण निश्चिंत मनाने जाऊ. मी इथून कुठेही जाणार नाही. राज्य त्यागिले परिमोह पडे, राज्य त्यागिले परिमोह पडे, प्रसव्यास कलियुगाचा अघटित घडले दुर्दैवी क्षण सीता हरणाचा, आला सीता हरणाचा, अघटित घडले दुर्दैवी क्षण सीता हरणाचा, आला सीता हरणाचा.
कथा घडली आणि मायावरनं निर्माण झालेली सीता ही रावणानं हरण केली. म्हणून पुढं अग्नी परीक्षा दिली आणि सीताला परत घेतली. बरं का, पुढं सगळं सूत्र जमलेलं आहे. तुम्हाला आम्हाला हे बहुश्रुत नाही, याचा शोध घेत आपण केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टी मागं काही ना काही आहेच. या रामामध्ये इतकं चैतन्य आहे, या रामामधली ताकद अशी आहे. पहा, एकदा असं झालं, विभीषणाला समुद्र तरून जायचं होतं बरं का, आणि समुद्र तरून एका लंकेमधल्या एका व्यक्तीला समुद्र तरून जायचं होतं. आणि त्यावेळेला त्याला असं वाटलं की आपण विभीषणाची मदत घ्यावी की जेणेकरून मी पटकन समुद्र तरून जाईल. विभीषणाकडे तो माणूस गेला आणि म्हणाला, विभीषणा राजे, मला जायचंय समुद्र तरून आणि मदत करा. आता समुद्र चालत जायचंय, तरून जायचंय, कसं जायचं ना? तरी विभीषणानं विचार केला आणि विभीषण म्हणाला, तू उद्या ये, मी जरा साधना करतो आणि उद्या तुला काहीतरी देतो ज्यामुळे तू समुद्र चालत तरून जाशील. ठीक आहे म्हटलं. तो माणूस दुसऱ्या दिवशी आला विभीषणाकडे. विभीषणानं एक काचेची छोटी बाटली दिली बरं का. काचेची बाटली दिली आणि त्यामध्ये एक छोटीशी चिठ्ठी टाकली आणि सांगितलं, तू ही चिठ्ठी घेऊन जा, ही बाटली, ही कुंभी तुझ्या जोडीमध्ये ठेव आणि जा. तू जेव्हा हे घेऊन जाशील तेव्हा समुद्रावर तुला चालता येईल. भर 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 समुद्रावर तू चालू शकशील. पण अट एकच आहे, तू अजिबात ती बाटली उघडायची नाही. जर तू बाटली उघडलीस तर काही सांगता येत नाही. ठीक आहे म्हटलं माणूस. समुद्रावर आला, त्यांनी दिलेली ती बाटली, चिठ्ठी सगळं ठेवलं झोळीमध्ये आणि समुद्रावरती
आली. समुद्रावरती पाय ठेवला आणि अहो आश्चर्य, समुद्रावर माणूस उभा राहू शकला, पुढचं पाऊल टाकू शकला. पाहता पाहता पायांना वेग आला आणि तो माणूस चालत चालत समुद्राचं कितीतरी योजने अंतर त्यानं पार केलं. चालत जहाज बोट नाही, समुद्रावर चालला. समुद्रावर चालत मध्यावर आला आणि सभोवार नजर फेकली तर अखंडितपणे सगळीकडे पाणी दिसत होतं. पाठीमागं वळून बघितलं पाणी, पुढं बघितलं पाणी, कुठंही पाणी 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 दिसल्यावर अचानक उभारल्यावर त्याला मनात गर्व निर्माण झाला. अरे मी कसं काय हे करून आलो नाही, मला जादू मिळाली आहे आणि त्यामुळे मी समुद्रावर चालू शकलो. असं मनात आल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की जादू म्हणजे काय आहे, तर मला दिलेली जादू आहे ती बघावी तरी. असं काय नेमकं असेल की ज्यामुळे मी समुद्रावर चालू शकलोय. पण एवढ्या लांब आलोय की कुठं विभीषणाला दिसणार आहे, मी काय बघितलंय ते दिसणारच नाही. हळूच जोडीत ती बाटली बारकी काढली, त्यातली चिठ्ठी काढली आणि उघडून बघितलं नेमकं काय जादूचे शब्द आहेत. कागद उघडला आणि काय लिहिलेलं होतं कागदावर, राम, फक्त राम लिहिलेलं होतं. आणि त्या रामाची भक्ती, विभीषणाची भक्तीतली ताकद त्या चिठ्ठीत आली आणि त्याला मिळाली आणि तो समुद्रावर उभारू शकला. पण राम विभीषणाने सांगितलं ज्या क्षणी तू उघडशील त्या क्षणी संपलं आणि त्या क्षणाला तो समुद्राच्या तळाशी गेला. पहा, रामनामातली शक्ती आणि विभीषणाची भक्ती या दोन्हीचा मिलाप त्रयस्थ व्यक्तीला सुद्धा जर तरुण देऊ शकतो, तर तुम्ही आम्ही रामनाम घेतलं तर का नाही होणार, होणार की नाही. आणि म्हणून आपण ठरवायचंय, रावणाच्या दुनियेमध्ये रावणाकडं विभीषण होता आणि रामाकडं कैकेयी होती. म्हणजे रामराज्यात राहून कैकेयी व्हायचंय का रावणाकडे राहून विभीषण व्हायचंय, पाहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे. घराघरात राम असायला पाहिजे. अहो घराघरात रावण झाले, रामाला आणलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं पाहिजे रघुकुल भूषण राम. रघुकुल